तुमची योजना बंद होणार नाही। पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही। पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे। लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हात वर करा। आज लाडक्या बहिणींना मिळणार 8वा आणि 9वा हप्ता एकत्र 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे यांनी आत्ताच एक मोठा निर्णय घेतला। आता ज्यामध्ये राज्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे सोडण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना आता दिले आहेत। यामध्ये आता 13 जिल्ह्यांमध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आता जमा केले जाणार आहेत। 3000 म्हणजे आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता। बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकही जिल्हा आता वगळण्यात येणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत। तर ते 2 महिन्यांचे पैसे आहेत, तर ते फेब्रुवारी आणि मार्च असं टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेत आता येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी आता मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र सुरू करून टाकले आहेत। ज्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्या आहेत। आता ती झालं, परंतु लगेचच आता केंद्र शासनाच्या वतीने आता 2 नव्या योजना आता सुरू झाल्या आहेत। ज्यामध्ये जर तुमच्याकडे लाडक्या बहिणींनो आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता 10000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 10000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे। आधार कार्ड असणाऱ्या महिलांना 10000 रुपयांचा मेसेज बँकेकडून येणार आहे। आता जर तुमचं खातं पोस्टात असेल तर तुम्हाला 15000 रुपये, तुम्हाला आधार कार्डवरती 10000 रुपये मिळणारच आहेत। जर तुमचं खातं पोस्टात असेल तर तुम्हाला 15000 रुपये मिळणार आहेत। मोबाईलवर 2 मिनिटाच्या आतमध्ये बघा, तुम्हाला खास लाडक्या बहिणींसाठी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करून लाडक्या बहिणींसाठी आधार कार्डवर 10000 रुपये मिळणारी एक योजना आता तुम्हाला केंद्र सरकारने सुरू केली आहे। पोस्ट ऑफिसात जर तुमचे खाते असेल तर पोस्ट ऑफिसात खाते असणाऱ्या महिलांसाठी एक गुड न्यूज आहे। त्यांना पोस्ट ऑफिस कडून आता 15000 रुपये देखील आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दिले जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता हे पैसे कसे मिळवायचे, तुमचा जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईलवर तुमच्या एक फॉर्म भरून तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सुरू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यानुसार राज्यातील तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे हप्ता जमा करण्यात येणार आहे। बघा, 8वा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा, ज्याचा तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, तर त्याचा हप्ता आता सुरू करण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आज सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आली आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तर मिळेल, तुम्हाला 8वा हप्ता तर मिळणारच आहे। पण ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना आता 10000 रुपये लगेच मिळणार आहेत। सोबतच आधार कार्ड आणि पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना 15000 रुपये मिळणार आहे। तुमचं पोस्टात जर खाते असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। हे मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल। कारण की ही केंद्र सरकारची, केंद्र शासनाची योजना नवीन आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आज 3 खुशखबर उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडून आता आल्या आहेत। 3 आनंदाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत लाडक्या बहिणींनो। त्यामुळे आता बघा यामध्ये एक छोटीशी, तुम्हाला बघा एक थोडीशी वाईट बातमी देखील आता सरकारकडून आली आहे। ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे आपण व्हिडिओची सुरुवात वाईट बातमीने करू आणि लगेच 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील याची माहिती तुम्हाला मिळेल।
पण आधार कार्डवरचे पैसे लगेच येण्यासाठी बघा, आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. तुम्हाला मोबाईलवरून 1 मिनिटात कसा फॉर्म भरायचा आणि पोस्टातले 15,000 रुपये मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे सुरुवात करूया एक वाईट बातमीने. अतिशय महत्त्वाची वाईट बातमी आता समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आता समोर आली आहे. 4,000 महिलांनी स्वतःहून अर्ज भरल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रद्द केले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं फॉर्म जे अनेक लाडक्या बहिणींचं रद्द सुद्धा केले आहेत. यामुळेच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता बघा जो आहे तर ते या कारणामुळेच आता वेळ झालेला आहे. तुम्हाला बघा, तुमची पडताळणी झाली होती. 4,000 लाडक्या बहिणींचं स्वतःहून अर्ज भरल्यामुळे त्यांनी काय झाले बघा, त्यामुळे या कारणामुळे तुमचा फेब्रुवारीचा हप्ता येण्यास लेट झालेला आहे, उशीर झालेला आहे. बघा, सरकारने मागच्या वर्षी एक सूचना दिली होती. त्या योजनेमध्ये बघा, तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा. केले नाही तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, कारवाई होईल, दंड आकारला जाईल, छाननी तुमची करण्यात येईल. पण आता महिलांनी स्वतःहून 4,000 रुपये जे आहेत बघा 4,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या इतक्या महिलांनी स्वतःहून तिथून आपला अर्ज कट करून घेतला आहे. कालच त्यांनी आपला अर्ज रद्द करा, बघा आमचा अर्ज जो काय असेल ते रद्द करा, आम्हाला लाभ नको अशी माहिती दिली आहे. आणि ज्याची माहिती जी आहे तर ती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 8वा आणि 9वा हप्ता एकत्र देण्याचा आता निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता बघा, तुम्हाला 8वा आणि 9वा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला आता एकत्र देण्याचा जो निर्णय तर तो झालाय लाडक्या बहिणीनो. तर बघा, यानंतर कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचा आता 2 हप्ते एकत्र म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा जो 9वा हप्ता आहे तर तो आज जमा होणार. तर त्यासाठी कोणते जिल्हे असणार आहेत, वेळापत्रक सविस्तर आता राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आधार कार्ड धारकांना आलेली आहे. तर तुम्हाला 10,000 रुपये आधार कार्डवर कसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि तुमचं जर खातं पोस्टात जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये कसे मिळणार याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला आता सरकारने काय सांगितले बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता जो आहे तर तो हप्ता मिळण्यासाठी बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे, सरकारने एक आदेश दिला आहे. तर तो आदेश म्हणजे आता बघा, तुम्हाला तो आदेश सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता न सोडण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना नवीन 2 कागदपत्रे दिलेली नाहीत. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी कागदपत्रे द्यायला सांगितलं होतं तर 2 जी कागदपत्रे नवीन आहेत तर तुम्ही दिलं नसणार तर तुम्हाला सुद्धा अजून पण 8वा हप्ता आला नसणार. तर बघा, त्यामुळे तुम्हाला आता 2 नवीन कागदपत्र लवकरात लवकर जमा देखील करावी लागणार आहेत. जर तुम्ही कागदपत्रे नाही जमा केली तर तुम्हाला 8वा हप्ता पण मिळणार नाही आणि 9वा हप्ता पण मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आता आलं आहे. 2 कागदपत्र चेक करूनच तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येणार आहे. पहा, तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचे हे 2 कागदपत्रे तुम्ही दिलेले नाहीत. जोपर्यंत महिला 2 कागदपत्रे देणार नाहीत तोपर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करू नका असं सरकारनं बँकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे बघा, ही महत्त्वाची माहिती. तसेच त्यानंतर आनंदाची बातमी म्हणजे आधार कार्डवर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार. जर पोस्टात खाते असेल तर 15,000 रुपये मिळणार. बघा, हे पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत याविषयी देखील आनंदाची गुड न्यूज आता तुमच्यासाठी आलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10,000 रुपये आधार कार्डांना. बघा, तुमच्याकडे महिलांनो आधार कार्ड असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. तसेच 8व्या हप्त्या व्यतिरिक्त बघा, 8वा हप्ता सोडून तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार आहेत. सोबतच पोस्टातमध्ये तुमचं पोस्टात जर खाते उघडून तुम्ही जर पैसे लाडक्या बहिणीचे घेतले असतील तर तुम्हाला 15,000 रुपये तुमच्या 8व्या हप्त्याही मिळणार आहेत. तर 8वा हप्ता तुम्हाला व्यतिरिक्त हे 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता जर हप्ता मिळवायचा असेल तर महत्त्वाची 2 कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आता सगळ्यात आधी बघा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
कारण की सरकारने आदेश दिलाय बँकामध्ये हे पैसे येणार आहेत, परंतु आता तुम्हाला जे 2 कागदपत्रे सांगितलेत तर ती लवकरात लवकर जमा करायची आहेत। आज कोणते जिल्हे आहेत, उद्या कोणते जिल्हे आहेत बघा, ताबडतोब आपण समजून घेऊया लाडक्या बहिणींनो। बँक खात्यात कधीही तुम्हाला आता कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो, अजून 1 तासाने मेसेज येऊ शकतो, कधीपर्यंत पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो। त्यामुळे तुमचं यादीमध्ये या, म्हणजे अपात्रतेच्या यादीत जर नाव जर गेलं मग मात्र तुमचं आता अवघड होणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो। बघा आता बघा लाडक्या बहिणीचे आता या 12 जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार आहेत। यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, त्यानंतर धुळे, नागपूर, त्यानंतर नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर बघा रत्नागिरी, रायगड, पुणे, पालघर, धुळे। लाडक्या बहिणींना तुम्हाला बघा एवढ्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हे पैसे येणार आहेत। टोटल यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर बघा पुढचं काम महत्त्वाचं आहे, तुम्हाला आता लाडक्या बहिणींना तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र 8वा हप्ता येण्यासाठी सांगितले, ती म्हणजे 2 कागदपत्र। नवीन पॅन कार्ड आता आलंय 2.0, पॅन कार्ड 2.0 हे कागदपत्र आहे। तसेच तुमचं आधार कार्ड ज्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे आधार कार्ड, तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर बघा आता अपात्रतेची यादी जी असते तर जिल्हानिहाय प्रकाशित आता करण्यात आलेली आहे। त्याचे अधिकार जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेबांना देण्यात आलेले आहेत। आता तुमचं नाव पात्र यादीत आहे का, अपात्र यादीमध्ये, ते सर्व काय असेल ते जाणून घ्यायचं आहे। ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आता आली बघा, 10,000 रुपये आता आधार कार्डवर तुम्हाला मिळणार आहेत। पोस्टात खाते असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे, अतिशय महत्त्वाची माहिती आता सुरुवात करूया। ज्या महिलांचं खातं पोस्टात आहे त्यांना 15,000 रुपये कसे मिळतील हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। पोस्टात बघा, पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना 10,000 रुपये बघा अधिक 15,000 रुपये असे तब्बल 25,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डवर 10,000 रुपये मिळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे। बघा तुमचं जे बँक खातं आहे तर ते कुठं उघडलं आहे ते पण बघा, तुम्हाला 10,000 रुपये लगेच आता मिळणार आहेत। तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया करायची आहे। कोणती प्रक्रिया करायची आणि तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत बघा, पण त्यासाठी तुम्ही चेक करा तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक असेल, इंडियन बँक असेल, IDBI बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, तसेच कोणत्या बँकेचं खातं तुम्ही उघडलंय बघा, तुम्हाला पोस्टात खातं तर असावंच लागणार आहे। त्या व्यतिरिक्त यामध्ये सुद्धा आता बँका सांगितलेत यामध्ये सुद्धा तुमचं खातं पाहिजे बघा। जर तुमचं खातं त्यामध्ये जनधन खातं असेल तर तुम्हाला आता तुमचं खातं जनधन खातं असलं पाहिजे। जर नसेल तर जनधन खातं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला उघडायचं आहे। जनधन खातं नसेल तर तुम्ही आहे ते खातं जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला त्यासाठी अर्ज करायचा आहे। हा अर्ज केल्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये 10,000 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात। बँकेमध्ये बघा तुमचं कोणतंही बँकेचं खातं असू द्या, बँकेमध्ये जाऊन लगेच विचारा, ते जनधन खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी मिळत असतो। म्हणजे तुमच्या खात्यात 0 रुपये जरी असले तर 10,000 रुपये तुम्हाला सरकारकडून जमा होतात आणि जे तुम्ही वापरू शकता, जे तुम्ही कधीही काढू शकता। बघा एक प्रकारचं कर्ज म्हणून तुम्हाला ते दिलं जातं, जे तुम्ही नंतर कधीही वापरू शकता। पण 10,000 रुपये शून्य रक्कम जरी असेल तरी अडचणीच्या काळात तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार आहेत। दुसरी गोष्ट, पोस्टात जर खाते असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसची खास महिलांसाठी एक योजना आहे, ती म्हणजे सन्मान निधी एक योजना आहे, ज्याच्या माध्यमातून ही गुंतवणूक योजना आहे लाडक्या बहिणींनो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता अर्थात ही गुंतवणूक योजना आहे तर ज्यामध्ये तुम्ही आता 2 लाख रुपये जर त्या ठिकाणी जर गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये तुम्हाला 15,000 रुपये व्याज तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। सर्वात जास्त व्याज जर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी मिळत असतं। पण पोस्टामध्ये देखील तुमचं जनधन खातं असेल तर त्यावर देखील तुम्हाला 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट तुम्हाला मिळेल। अधिक जर तुमच्याकडे पैसे असतील बघा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, अधिक जर पैसे असतील तर 2 लाख रुपये जर तुम्ही गुंतवले, महिलांच्या नावी ही खास महिलांसाठी योजना आलेली आहे पोस्टातर्फे हिची अंतर्गत तुम्हाला 2 वर्षाचं व्याज आहे तर ते टोटल 15,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे 2 लाख रुपये जर गुंतवले तर 2,15,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी एका वर्षात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। अशा प्रकारे हे देखील एक विशेष योजना आहे, अशा अंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत।
तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.